दादा ऐका एक ना. मिनिट हा अहो गावाला चाललो होतो पण माझं पाकिटच मारलं राव कोणीतरी बस स्टँड वरती. मला एक लय ना एक 500 रुपये तिकिटाला फक्त मदत करा ना. आणि तुमचा नंबर द्या, मी गावाला गेलो ना की तुम्हाला त्या नंबरवर तुम्ही पैसे टाकून देतो दादा. ए नाही नाही जा पुढे तिकडे नाही पैसे बिशे जा. अहो दादा ऐका ना, गावाला निघालो होतो पण राव माझं पाकिटच कुणीतरी मारलं बस स्टॉप वरती. मला थोडस एक 500 रुपये गावाला जायला मदत करता का? वाटलं तर तुमचा नंबर द्या मला लिहून, मी गावाकडे गेलो ना की तुम्हाला त्याच्यावर पैसे टाकतो, पण आता मला तेवढी मदत करा ना प्लीज. काय म्हणतो खरं आहे का? हो ना. मला 500 तर देऊ शकत नाही, माझ्याकडे 200 रुपये आहेत. चालतंय दादा, मी बघतो बाकीचे कुठेतरी. धन्यवाद हा. दादा अहो ऐका ना, गावाकडे निघालो होतो पण नेमकं राव माझं पाकिटच कुणीतरी मारलं बस स्टॉप वरती. तर मला एक 500 रुपयाची जरा मदत करता का प्लीज? वाटलं तर तुमचा नंबर लिहून द्या, मी गावाकडे गेले गेले तुम्हाला पैसे टाकतो त्याच्यावर. पण आता मला जरा 500 रुपयाची मदत करा की गावाला निघालो. बरं सारवलंय का? बरं एक काम करू, चल मी तुला तिकीट काढून देतो आणि गाडीत बसवून देतो. चल. अहो दादा तुम्हाला कशाला त्रास? तुम्ही मला द्या ना, मी जातो तिकीट काढतो आणि मी जातो गावाला, नाही का? तुम्हाला दुकान वगैरे आहे उगाच. त्रास बीस काय नाही मला, मुलगा आहे एक, तो बसल, आपण जाऊ. मी तिकीट काढून देतो ना, कशाला काळजी करता तुम्ही एवढं? बरं ठीक आहे, चला. चल बा, तू काळजी करू नको. चल काढू आपण तिकीट, काढू काय असेल ते. तर मित्रांनो, असा स्कॅम आपल्या सोबत पण होऊ शकतो, त्यामुळे सावधान राहा, सतर्क राहा. जर तुम्हाला खरंच कोणाची मदत करायची असेल तर त्यांना पैसे न देता ती वस्तू घेऊन द्या. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.